श्रद्धेचा दीपस्तंभ पेटत ठेवणारा, सेवेचा वसा आयुष्यभर जपणारा आणि साई चरणी स्वतःला समर्पित करणारा एक निस्सीम भक्त, देगलूर ते शिर्डी साईबाबांचा पवित्र पालखी सोहळा गेल्या 17 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे। या पावन यात्रेत अहमदपूरचे साई भक्त लक्ष्मीकांत धोंडोअप्पा बासटवार गेल्या 17 वर्षापासून प्रत्येक साई भक्ताला बाबांच्या कृपेने महाप्रसादाची सेवा अर्पण करत आहेत। सेवा अजूनही अखंड। साई म्हणतात, श्रद्धा आणि सबुरी आणि त्याच्या वचनाचा जिवंत अनुभव म्हणजे धोंडोअप्पाची निरपेक्ष सेवा। बघूया साई चरणी अर्पण केलेल्या या महाप्रसाद सेवेचा आणि भक्तिमय जीवनाचा हा लेखाजोखा। मित्रांनो नमस्कार। लक्ष्मीकांत धोंडोअप्पा बासटवार हे अहमदपूरचे रहिवासी आहेत। देगलूर ते शिर्डी ही साईबाबाची पालखी या ठिकाणी ते गेल्या अनेक वर्षापासून चालवतात। बासटवार, मला एक सांगा की किती वर्ष झाले या दिंडीला आपण? 17 वर्ष झाली या दिंडीला। बरं, पहिल्या वर्षी 65 लोक होते, तर 11 वर्ष म्हणजे कोरोनापर्यंत दुकानच्या पाठीमागं करत होतो। बरं. मग कोरोनाच्या काळामध्ये इकडे आले तर तेव्हापासून इथंच आहे। आता देगलूरून किती वाजता निघाली? हे 1 तारखेला निघाले। तर त्यांचा पहिला मुक्काम एकलारा, दुसरा मुक्काम पीर सावरगाव, तिसरा मुक्काम शिरूर ताजबंद, चौथा मुक्काम किनगाव। अच्छा, पुढे आता आणखीन म्हणजे किती दिवस लागते जायला तुम्हाला? आता ह्यांनी 14 तारखेला पोहोचते, 14 तारखेला संक्रांतीला। या पाठीमागचं काय तुमचं म्हणणं आहे? याचा काय उद्देश आहे तुमचा? उद्देश म्हणजे एक भक्ती व्हावं प्रत्येक मनामध्ये। आता काय, एक जण मला त्या दिवशी भेटलं आणि ते म्हणे सरळ बसनं गेलं तर होईना का, या अवडंबर कशाला? तर मी म्हणलो आता थंडी आहे, तू आणखी उठला नाहीस, पण त्यांनी थंड पाण्यानं आंघोळ करून आणि देवाचं नाव घेऊन जे भेटल ते आंबट गोड तिखट हे खाऊन ते चाललेत। म्हणजे हे कशासाठी? त्याला बी ऐश्वर्य भोगता येते ना घरी, पण ते का चाललेत? हा एकात्मतेचा संदेश आणि ईश्वर आहे हेच सांगण्यासाठी, बाकी काही नाही। तुम्ही सच्चाईनं वागा, चांगलं वागा, आनंदानं वागा, आपल्या कर्मामध्ये देव पहा। कबीरानं असं म्हटलंय, मोकू कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, नामय मस्जिद नामय देवल नामय काबा कैलास में, मैं तो तुम्हारे खून के कतरे में। बरोबर आहे ना? तुकोबारे सुद्धा असं म्हणाले की तुझा आहे तुझं पाशी परीने जागा असतो। परमेश्वराचं अस्तित्व सगळीकडे आहे ना, बरोबर हे आपला मान्यच करावा लागेल। परंतु तरी तुम्ही या साईबाबाचे भक्त म्हणून तुम्हाला आणखीन काय वाटतं शिर्डीच्या? तुम्ही जे म्हणलो की सगळीकडेच आहे, सगळ्यामध्ये आहे, हवा सगळीकडेच आहे, पण आपल्या गाडीच्या चाकात हवा भरायची असेल, हवा भरायच्या ठिकाणी जावं लागते। तर हवा आहे इथं म्हणून इथं भरता येते का आपल्याला? तसं ईश्वर सगळीकडेच आहे, पण ईश्वराच्या सानिध्यात त्याचा जाणवल्यानंतरच जाणतो। आत्मा आहे प्रत्येकाच्या शरीरात, तो परमात्म्याची जाण करून घ्यायची। आत्मा तो परमात्मा। जेव्हा माणूस निष्क्रिय झालं, गतप्राण झाला, तेव्हा जाते नेमकं काय? आत्मा गेला म्हणते, नेमकं काय झालं? आता काही जण म्हणतात ईश्वर नाही, म्हणजे माणसाचं गेलं काय? आत्माच गेला ना। आत्मा असा कसा असते? आत्मा म्हणजेच ईश्वर, आणि तो प्रत्येकात आहे, तोच परमात्मा। शिर्डीचा साईबाबा हा जाती धर्म सोडून आपण शिर्डी हे एक असं देवस्थान आहे की तिथं अनेक धर्माची लोक दर्शनाला जातात। मला वाटतं असं भारतातलीच नाही तर परदेशातली सुद्धा लोक दर्शनासाठी येतात, आणि म्हणून तिथं काही कुठला जाती धर्म पाळला जात नाहीये। आणि खरं तर परमेश्वरानं जात नावाचा कॉलमच बनवलेला नाही, कारण त्यांनी जन्माला घालत असताना प्रत्येकाला रक्त सारखं दिलंय, नाक डोळे सगळ्यांना समान दिलेत, आणि आपण सर्व जाती धर्माचे एकत्र आहोत। याच उद्देशाने आपण ही पालखी घेऊन जात आहे का? म्हणजे आपण विचारावर जाती पडल्यात, आचारावर धर्म जाती पडल्यात, पण मनुष्य एकच आहे, आणि जन्माने येतो, मरणाने जातो, बस एवढंच। म्हणजे जीवन कशासाठी आलंय? तर आपण काहीतरी करण्यासाठी। तर ते कोणते कर्म करायचे हे त्याचं त्यांना ठरवायचं। निश्चितच सत्य आहे मित्रांनो, हे दिंडी सोहळे कीर्तन प्रवचन हे केवळ ऐकण्यासाठी नाहीत, यातून सुद्धा जाती धर्म एकत्र यावेत, आणि म्हणूनच अशा पद्धतीनं ही दिंडी सोहळे काढले जातात। मागच्या अनेक पिढ्या आपण बघतोय की गणपती उत्सव सुद्धा लोकमान्य ठिकाणी सर्व जाती धर्माला एकत्र येण्यासाठी निर्माण केला होता, आणि म्हणूनच आज सुद्धा अशा शिर्डी बाबांची ही पालखी आज देगलूरून शिर्डीला या ठिकाणी जाते आहे। हे पायी सगळे वारकरी जात आहेत, म्हणून या सर्व साई भक्तांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ओम की जय। आवाज द्या, साई बाबा की जय, साकी जय, साई बाबा की जय।